नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण भूगोल विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि या विषयामध्ये प्रकरण दुसरं स्थान आणि विस्तार हे प्रकरण आज आपण शिकवणार आहोत। त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये फक्त भारताचं स्थान आणि भारताचा विस्तार यावरच आपण चर्चा करणार आहोत। उद्याच्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझीलचं स्थान आणि विस्तार याबद्दलची सुद्धा माहिती घेणार आहोत। आता स्थान आणि विस्तार हे प्रकरणाचं नाव आहे। आता पाठाचं नाव स्थान आणि विस्तार आहे, त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? स्थान म्हणजे ठिकाण, बरोबर आहे, प्लेस, आणि विस्तार म्हणजे त्याची लांबी, रुंदी, त्याचं क्षेत्रफळ, ते किती पसरलेलं आहे त्याला विस्तार असं म्हणतात, बरोबर आहे। आता ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर भारत नेमका कुठं आहे हे कळून घेणं म्हणजे त्याचं स्थान कळून घेणं, आणि तो किती क्षेत्रफळानं, किती लांबी रुंदीनं असा पसरलेला आहे हे समजून घेणं म्हणजे त्याचा विस्तार जाणून घेणं। ह्या दोन गोष्टी या ठिकाणी क्लिअर आपल्याला करून घ्यायच्या आहेत। मग बघा, भारताची जी पृथ्वी आहे ही पृथ्वी आपली 4 गोलार्धामध्ये काय केलेली आपण विभागलेली आहे। आता इथं पहा, ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीला आपण समजा ही पृथ्वी आहे आपली, ही पृथ्वी आहे। या पृथ्वीमधून जी आडवी या ठिकाणी रेष गेलेली आहे तिला अक्षवृत्त असं म्हणतात, आणि त्याच अक्षवृत्त ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त असं म्हणतो, आणि ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्त असं म्हणतो। आता या अक्षवृत्तामधली ही जी मध्यभागातून जी रेषा गेली तिला आपण विषुववृत्त म्हणतो। काय म्हणतो? विषुववृत्त म्हणतो, बरोबर आहे। ह्या विषुववृत्तामुळे काय झालं? पृथ्वीचे दोन भाग झाले। एक झाला या ठिकाणी उत्तर, बघा, एक झाला उत्तरेकडील भाग आणि एक झाला दक्षिणेकडील भाग। बघा, हे झाला दक्षिण भाग, म्हणजे पृथ्वी अक्षवृत्त जे काय आहेत त्यामुळे दोन भागामध्ये विभागली आहे। इथं विषुववृत्त हे काय आहे? आडवा आहे, त्याला आपण अक्षवृत्त सुद्धा म्हणतो, परंतु हे जे विषुववृत्त आहे, जी मध्यभागातून रेष गेली तिला आपण विषुववृत्त म्हणतो। आणि या विषुववृत्तानं काय केलं? एक पृथ्वीचे दोन भाग केले, एक उत्तर भाग केला आणि एक दक्षिण भाग केला। म्हणजे या विषुववृत्ताच्या वरची जी काही पृथ्वी आहे ती उत्तर भागामध्ये गेलेली आहे, आणि खाली जी विषुववृत्ताच्या खाली आहे तो दक्षिण ध्रुव आहे, याला आपण उत्तर ध्रुव असं म्हणतो। बघा, या ठिकाणी आपण काय म्हणतो? ध्रुव का म्हणतो? कारण पृथ्वीच्या वरील ध्रुव तारा आहे म्हणून आपण तिला ध्रुव असं म्हणतो। लक्षात आलं का? आता विषुववृत्ताच्या वरील उत्तर ध्रुव आहे म्हणजे उत्तरेकडला भाग आहे, आणि विषुववृत्ताच्या खाली दक्षिणेकडला भाग आहे। आणखीन एक, ही पृथ्वी अशा दोन भागामध्ये गेली, कशामुळे गेली? अक्षवृत्तामुळे गेली, ह्या विषुववृत्तामुळे गेली। आणखीन एक आपण पृथ्वी काढू छोटी, आणि या पृथ्वीमध्ये आपण काय करणार आहोत? ही पृथ्वी आहे, या पृथ्वीमधून आपण जे रेखावृत्त आपण काढणार आहोत। आता ही जी काही रेष आहे मध्यभागातून मी उभी काढली, या उभ्या रेषेला रेखावृत्त म्हणतात आणि आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात। आता ही जी रेखावृत्त उभी काढली, या रेखावृत्तामुळे काय झालं तर एक पृथ्वीचे दोन भाग पडले, एक भाग पूर्वेकडला पडला, पश्चिमेकडला पडला, एक पश्चिम आणि एक झाला पूर्व। बघा, एक झाली पूर्व बाजू आणि एक झाली पश्चिम बाजू। आता ह्या पृथ्वीच्या दोन भाग म्हणजे दोन भाग पडले, एक पश्चिम आणि एक पूर्व। इथं विषुववृत्तामुळे काय झालं? एक पृथ्वीचा उत्तर ध्रुव झाला आणि एक दक्षिण ध्रुव, अशा दोन भागामध्ये विभागली। म्हणजे मला इथे एक सांगायचंय, अक्षवृत्त आणि रेखावृत्त ह्या ज्या काही पृथ्वीवरच्या रेषा आहेत, ह्या रेषा काय अशा मापून लिहिलेल्या नाहीत, ह्या काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत। कोणी काय पृथ्वीवर जाऊन अशा रेषा माप टाकून थोडीच घेणार आहे? घेताच येणार नाही त्याला। म्हणून या पृथ्वीचे 4 जे भाग आहेत, बरोबर आहे, आणि ह्या 4 भागामध्ये जी पृथ्वी आजची आपली म्हणजे वाटप केली किंवा तिचे भाग केले, डिवाइड केली, पृथ्वी ही 4 भागामध्ये डिवाइड केली। बघा, ही पृथ्वी ह्या अशा पद्धतीने ह्या विषुववृत्तानं उत्तर दक्षिण केलं, आणि ह्या रेखावृत्तानं काय केलं? पूर्व आणि पश्चिम केलं। हे पूर्व, हे पश्चिम, आणि हे उत्तर आणि हे दक्षिण। आता ह्या पृथ्वीचे 4 भाग कशामुळे झाले? पृथ्वीवर असणाऱ्या काल्पनिक रेषेमुळे झाले। पृथ्वीवर कोणत्या काल्पनिक रेषा? एक आहे रेखावृत्त आणि एक आहे अक्षवृत्त। आता एक एकाचा आपण अभ्यास करू। वागांनो,
ही जी रेष गेलेली आहे, हे सगळे आडव्या ज्या रेषा गेल्या तिथं, ह्या पृथ्वीवरच्या एकूण आडव्या रेषा, ह्या सगळ्या आडव्या रेषांना आपण काय म्हणतो, तर या सगळ्या आडव्या रेषांना आपण अक्षवृत्त म्हणतो. आडव्या रेषांना, पृथ्वीवरच्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षवृत्त म्हणतो. आता अक्षवृत्त काय करतंय, तर अक्षवृत्त हे हवामान सांगते. मुळात काय महत्वाची गोष्ट आहे, अक्षवृत्तावरून आपल्याला काय माहिती मिळते, तर पृथ्वीवरच्या हवामानाची माहिती मिळते. आणि रेखावृत्त म्हणजे जे हुब्या ज्या रेषा, त्या हुब्या रेषा ज्या रेखावृत्त म्हणतो, त्या रेखावृत्तावरून आपल्याला काय माहिती मिळते, तर आपल्याला रेखावृत्तावरून आपल्याला वेळ करतो, आपल्याला वार काढता येतो, आपल्याला वेळ काढता येते. मग वेळ आणि वार काढून देण्याचं काम रेखावृत्त करतात. आणि आडव्या रेषा या पृथ्वीवरच्या हवामानाच्या संदर्भात आपल्याला हवामान जाणून घेण्यासाठी काम करतात. म्हणून या दोन रेषा खूप महत्वाच्या आहेत, पण ह्या काल्पनिक आहेत, हे तितकंच लक्षात ठेवा. या रेषा कशा आहेत, काल्पनिक आहेत. आता तुम्ही म्हणता सर ही जी विषुववृत्तावरची रेषा आहे, या ठिकाणी 0 डिग्रीहून गेलेली आहे, म्हणजे मध्यभागातून गेली. आणि या विषुववृत्ताच्या वरी किती रेषात, एकूण 90 रेषात. किती रेषात, 90 रेषात. आणि खाली किती रेषात, 90 रेषात. आणि ही जी एक आहे म्हणजे आडव्या वरच्या विषुववृत्ताच्या वरच्या 90 आणि खालच्या 90 म्हणजे 180 झाल्या, 180. आणि ही जी एक आहे म्हणजे 181. अशा 181 अक्षवृत्त रेषा आहेत. पृथ्वीवर किती आडव्या रेषा आहेत, तर 181 आडव्या रेषा आहेत. ह्या काल्पनिक आहेत. ह्या काल्पनिक रेषा काढून या पृथ्वीचं हवामान, या पृथ्वीमध्ये कोणता देश कुठं आहे आणि तो कोणत्या हवामानामध्ये आहे, हे जाणून घेण्यासाठी अक्षवृत्त आपल्याला खूप महत्व किंवा खूप माहिती देण्याचं काम करत असते. आणि म्हणून एखादा देश त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, हे सुद्धा आपल्याला या आडव्या रेषातून कळत असतं. लक्षात घ्या. आता बघा हे अक्षवृत्त किती आहेत, 180 आहेत. आता विषुववृत्त हे 0 डिग्री पासून घेतलेलं आहे. आता मला सांगा, आपण 9वी मध्ये शिकलोत बघा, 9वी मध्ये आपण गिरणी शहरावरून रेखावृत्त आलेलं होतं, असं वाकडं तिकडं आलेलं होतं, ठीक आहे. कारण पॅसिफिक महासागरातून ती रेष घ्यायची होती, पाठीमागून पण पुढून. कारण जर त्या पॅसिफिक महासागरातून जर घेतली नसती तर रशिया या देशातून डबल ती आली असती. एका देशामध्ये 2-2 वेळ असते किंवा 2-2 घड्याळी लावायचं काम झालं असतं. मग ते वाचवण्यासाठी काय केलं होतं, ती अशी वाकडे तिकडे गिरणी शहरावरून आलेली रेष आपण ती 9वीच्या पाठामध्ये किंवा 9वीच्या इतिहास भूगोलमध्ये पाहिलं. पण इथं काय करायचं, आपल्याला जास्त खोलात जायचं नाही. आपलं 10वीचं वर्ष आहे आणि आपल्या 10वीच्या वर्षामध्ये काय विचारण्यात येणार आहे की भारताचं स्थान कुठे आहे, भारताचा विस्तार कसा आहे, भारत पृथ्वीवर कोणत्या गोलार्धामध्ये आहे, एवढं आपल्याला विचारणार आहे. याच्या पलीकडचं काय विचारणार आहेत का, नाही. तेवढ्या गोष्टी आता आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. नंतरच्या तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा, MPSC, सरळ सेवा परीक्षा द्यायच्या असतील आणि एकदम डीप मध्ये अभ्यास करायचा असेल तर नंतरही तुम्ही करू शकता. जर आज ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्यायला बसलो तर आपला हा अभ्यास राहून जाईल. आपल्याला एवढं किचकट डीप मध्ये 10वीच्या परीक्षेला विचारल्या जात नाही. आपल्याला भारताचं स्थान, भारताचा विस्तार, भारत या देशाच्या सीमेवर कोणता समुद्र आहे, भारत या देशाच्या सीमेला कोणते देश लागून आहेत, भारत या देशाचा प्रमुख खेळ कोणता आहे, भारत कोणत्या पदार्थ उत्पादनामध्ये पहिला आहे, जसे की मसाल्याचे पदार्थ. क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. भारत लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो पुस्तकामध्ये, आपला भारत दुसरा क्रमांक सांगितलाय 2011च्या जनगणनेनुसार. आता मात्र तो पहिला आहे झाला म्हणून समजा, जनगणना होणं बाकी आहे, बरोबर आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथं एवढ्या डीप मध्ये घ्यायच्या नाही. तरी पण मी सांगणार आहे, तरी ऐका तुम्ही. फक्त इथं सांगतोय की हे विषुववृत्त आहे, ह्या विषुववृत्ताच्या वर आपल्याला 90 रेषात आणि खाली 90 रेषात. तर इथं तुम्हाला मी ज्यावेळेस भारताचं स्थान आणि विस्तार करताना मी जे सांगणार आहे ते तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ह्याचा वापर करणार आहे, ह्या विषुववृत्ताचा. कारण
आता पृथ्वीचे जर 4 भाग केले आपण, बरोबर आहे, एक उत्तर, एक दक्षिण, एक पूर्व, एक पश्चिम. आता ह्या रेखावृत्तानं पूर्व पश्चिम भाग पडले आणि ह्या विषुववृत्तानं अक्षवृत्तानं उत्तर दक्षिण भाग पडले. मग ह्या भारताचं नेमकं स्थान कुठं आहे? तर बघा भारताचं स्थान इकडे पहा, भारताच्या ह्या मध्यभागातून पृथ्वी ही विषुववृत्त गेलं, बरोबर आहे. तर भारताचं विषुववृत्त म्हणजे विषुववृत्ताच्या वरचा भाग काय असतो? उत्तर असतो. म्हणजे भारत कुठं आहे? उत्तरेला आहे. बघा हे विषुववृत्त गेलं, बघा हे विषुववृत्त, विषुववृत्त. त्या विषुववृत्ताच्या वरचा भाग कोणता असतो? तर तो उत्तरेला आहे. मग भारत कुठं आहे रे? उत्तरेला आहे. एक क्लिअर झालं. भारताचं स्थान कुठे? भारताचं स्थान उत्तरेला आहे. भारताचं स्थान उत्तरेला आहे. पण आणखीन त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही, लक्षात असू द्या. एवढं कळलंय, भारत उत्तरेला आहे. या विषुववृत्ताच्या वर भारत उत्तरेला आहे. पण आता हे रेखावृत्त ही झाली अर्धी पृथ्वी. आता उभी पृथ्वी आपल्याला रेखावृत्त काय करते बघा, अशी 2 भागामध्ये विभागते. आणि मग ह्या रेखावृत्ताच्या ही जी मध्यभागातून गेली आहे रेष, हिला रेखावृत्त म्हणतात. काय म्हणतात? रेखावृत्त. आता हे रेखावृत्ताच्या काय गेली? मध्यभागातून गेल्यामुळे पृथ्वीची पूर्व आणि पश्चिम भाग पडले. मग भारत आता कुठे? या रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. मग मला एवढं तुम्हाला सांगायचंय की भारताचं स्थान आता कुठे सांगा. तर भारताचं आता स्थान कसं आहे? उत्तर. बघा भारताचं जे स्थान आहे कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. भारताचं स्थान कुठे आहे? उत्तर, विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि रेखावृत्ताच्या पूर्वेला. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. कुठं आहे? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. लिहू का मी इथं? कळलं तुम्हाला? उत्तर कसं आलं? त्या विषुववृत्ताच्या वर भारत आहे. मग कुठं आहे भारत? उत्तर, उत्तर दिशेला आहे. आणि ह्या रेखावृत्ताच्या कुठं आहे? पूर्वेला आहे. मग भारताचं आता कसं वाचन करायचं? भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे? उत्तर पूर्व गोलार्ध. ही पृथ्वी गोल आहे, बरोबर आहे. आणि त्या गोलार्धामध्ये हे अर्धा हिस्सा आहे आपला, आणि त्या हिस्स्यामध्ये आपण काय आहोत? आपण बसलेलो आहोत. म्हणून भारताचं स्थान काय आहे? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. हे तुम्ही लिहून घ्या. मी परत एकाच वाक्यात सांगितलंय की भारताचं स्थान कुठं आहे? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे. कसं आलं? मी सांगितलं. विषुववृत्तामुळं आणि रेखावृत्तामुळं आपल्याला या ठिकाणी या काटकोन त्रिकोणामध्ये आपण इकडं आहोत, बरोबर आहे. म्हणजे विषुववृत्ताच्या वर आहोत आणि रेखावृत्ताच्या पूर्वेला आहोत आणि विषुववृत्ताच्या उत्तरेला आहोत. म्हणजे भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धामध्ये हे आहे, हे लक्षात असू द्या. आणि परत आणखीन भारत ज्यावेळेस आपण थोडक्यात उत्तरे लिहितो का, त्यावेळेस आपल्याला आणखीन एक सांगायचंय की आशिया खंडाच्या दक्षिणेला भारत आहे. बघा जर तुम्हाला कोणी विचारलं की भारताचं स्थान कुठं आहे, तर भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असून आशिया खंडाच्या तो दक्षिणेला आहे. एकदम आपण पायथ्याला आहोत. आशिया खंड असा वरी राहतो बघा, असा आशिया खंड आपला आणखीन वरी राहतो. लक्षात आलं का? आणि आशिया खंडाच्या खाली दक्षिणेला आपण भारत देश शेवटचा आहे. लक्षात आलं का? म्हणून भारताचं स्थान दक्षिणेला आहे, आशिया खंडाच्या खाली. मग आपल्याला असं म्हणता येईल भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असून आशिया खंडाच्या दक्षिणेला भारताचं स्थान आहे. क्लिअर? आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगणार ते म्हणजे भारताचं जे काही सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जो काही विस्तार आहे, आता अक्षवृत्तीय विस्तार, स्थान कळलं आता आपल्याला. आता विस्तार आपण पाहू. हे स्थान आपलं क्लिअर झालं बघा. स्थान आज आपण शिकलो. उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असून आशिया खंडाच्या दक्षिणेला भारत इथं बसलाय. काय बसलाय का नाही? आता याचा विस्तार पाहायचा आपल्याला, उभा आणि आडवा. आपल्याला काय पाहायचं? उभा आणि आडवा विस्तार पाहायचा. लक्षात आलं का? तर ह्या आडव्या रेषा जे गेल्यात बघा इथून, हो काय, इथं किती आहे? इथं 0 आहे. किती आहे? 0 आहे डिग्री, बरोबर आहे. परत इथून एक रेष गेली आहे, परत इथून एक अशी रेष गेली आहे, बरोबर आहे. अशा तरी जागा नाही आपल्याला मोठी. तर भारताच्या इथून जी शेवटची रेष गेली, इथून या अक्षवृत्त जे गेले बघा, हे 8वी रेषा गेली. भारताच्या खाली सगळ्यात शेवटची कोणती रेषा? ही
ही कोणती रेषा आहे? 8वी रेषा. म्हणजे ही कितवी रेषा आहे? 8वी रेषा आहे. ही कितवी रेषा आहे? 8वी. म्हणजे ह्याला 8वी रेषा 8 अंश 4 मिनिटे. आता बघा हे अक्षवृत्तीय विस्तार सांगतोय मी पहिल्यांदा. तर भारताचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे बऱ्याच जणांना कळत नाही सर ते 8 का आलं. आपण काय म्हणतो 8 अंश 4. हे 8 काय? ही 8वी रेषा. ह्या शून्यापासून कितवी रेषा आहे? विषुवृत्तापासून कितव्या रेषेवर आहे भारत? लगेच 8व्या रेषेवर आहे. बरोबर आहे. हे लक्षात आलं का? आणि एका अक्षवृत्तचं दोन अक्षवृत्ताच्या मधलं जे अंतर असतं बघा, दोन अक्षवृत्त म्हणजे हे समजा आता हे एक अक्षवृत्त आहे, हे एक अक्षवृत्त आहे. बरोबर आहे. अशा दोन अक्षवृत्त 1 2 ह्या दोन्ही मधलं जे अंतर असते ना मागानो ते 111 किलोमीटर असते. किती अंतर? 111 किलोमीटर असते. किती मीटर? 111 किलोमीटर असतं. मग ह्या विषुववृत्ताच्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे या 8 ला आपली मुख्य भूमी आहे. 8 अंश 4 मिनिटे. इथं मिनिटे आपण म्हणतो. इथं आपली काय आहे? मुख्य भूमी आहे. मुख्य भूमी आपली किती? विषुववृत्ताच्या वर 8व्या रेषेला आहे म्हणून आपण 8 म्हणतो. हे 8 काय? तर 8वी रेषा. ह्या विषुववृत्ताच्या वर कितवी रेषा? 8वी रेषा. आणि मग तिथून तर आपण वरी कितव्या रेषेपर्यंत आहोत? इकडं शेवटची रेषा कितवी आपली? शेवटची रेषा बघा ना आपली, ही आपली शेवटची रेषा आहे. ही आपली शेवटची 37वी रेषा आहे. 37 अंश 6 मिनिटे. बघा आता कितवी रेषा आहे? 37. म्हणजे भारत अक्षवृत्तीय म्हणजे आडव्या रेषा किती भारतात? एकूण एक 8वी आणि एक किती? 37वी. विषुववृत्ताच्या वरची कितवी रेषा आहे? 8वी रेषा आहे. म्हणजे खाली किती रेषा? 7 रेषा आहे. किती रेषा? 7. आणि एका दोन रेषेमधलं अंतर किती आहे? 111 किलोमीटर. म्हणजे भारतातून किती रेषा गेल्यात? 8वी ते 37 या दरम्यान भारताच्या किती गेल्यात? 37 मधून आपण 8 मायनस करू. 29 रेषा आपल्या भारतामधून गेलेल्या आहेत. किती रेषा गेल्यात? 29. आता 29 रेषा भारतातून गेल्या आहेत हे क्लिअर असणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? किती रेषा भारतातून गेल्यात? 29 रेषा गेलेल्या आहेत. म्हणून भारताचा जो काय अक्षवृत्तीय विस्तार आहे, अक्षवृत्तीय विस्तार लक्षात घ्या. अक्षवृत्तीय म्हणजे आडव्या रेषेने आपला भारत जसा दाखविलाय बघा. ही एक शेवटची आडवी रेष वरची आणि एक खालची आडवी रेष म्हणजे 8. आता मग आपल्या मुख्य भूमीपासून म्हणून बरं का ही मुख्य भूमी आहे, त्याच्या खाली सुद्धा आपण इकडे खोल आहोत. ते बेट आहेत आपले. बरोबर आहे. अंदमान निकोबारचे जे काही बेट आहेत त्या बेटामध्ये सुद्धा आपलं जमीन आपली बेट असल्यामुळे ते हिमालयाचे बेट येऊन पडलेले आहेत. जे अंदमान निकोबार आहे का हिमालय असा येऊ बसलेला असा 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 येऊन इथं अशाशी बेट तयार झालेत. बरोबर आहे. हे बेट कशाचे आहेत? अंदमान निकोबार बेट आहेत. तिथून जर मापली जमीन, तिथून जर आपण पॉइंट घेतला तर आपला तिथून 6 पॉइंट किती? 6 अंश 45 इतकी रेष. म्हणजे विषुववृत्तापासून कितवी रेष? 6वी रेष. कळलं का? आणि मुख्य भूमी इथून जी लागली, इथून भूमी कन्याकुमारी. भूमी कुठं आहे? कन्याकुमारी. त्याचं नाव काय आपण त्या दिवशी दिलतं बघा. तर त्या मुख्य भूमीला काय म्हणतात? कन्याकुमारी पासून आलेली बघा. कन्याकुमारी मुख्य भूमी कुठून लागली? कन्याकुमारीहून लागली. आणि जे काही अंदमान निकोबारचं शेवटचं टोक आहे, किती टोक आहे ते? 6 अंश 45 रेषापासून सुरू होती. खरी जर बघायची म्हणलं शेवटच्या टोकापासून भूमी सोडून समुद्र सुद्धा त्याच्यात आला तर किती? 6.45 6वी रेषा. विषुववृत्तावरून 6वी रेषा ही आपल्या भारताची खरी बाउंड्री आहे. तिथून आपलं टोक आहे. तिलाच आपण इंदिरा टोक असं म्हणतो. काय म्हणतो? इंदिरा पॉइंट असं म्हणतो. काय म्हणतो? इंदिरा पॉइंट. आणि ह्या इंदिरा पॉइंट पासून आपली भारत देशाची अक्षवृत्तीय विस्तार आहे. परंतु आपण काय करतो? मुख्य भूमीवर. पण परीक्षेमध्ये लिहिताना कसं लिहायचं सांगू का तुम्हाला मी? ह्याच्यावर कसं भारताचे स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असून भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे व भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हा 8 अंश 4 मिनिटे उत्तर तर 37 अंश 6 मिनिटे उत्तर असा आहे. बघा त्याचं वाचन कसं करायचं? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार.
भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हा मुख्य भूमीला लागून हा 8.4 उत्तर ते 37.6 उत्तर आहे. आता इथं मला एक महत्वाची गोष्ट क्लिअर करायची. हे दोनदा मी काय केलंय, उत्तर, कारण आपला पूर्ण भारत देश काय उत्तरेमध्ये आहे, बरोबर आहे. इथं मात्र तसं होणार नाही. एक विस्तार ह्याचा कुठं जाणार आहे, उत्तरेला, आणि बाकीचा दक्षिणेला. लक्षात आलं का? मग इथं काय आपला भारत वरी पण उत्तरच आहे, खाली पण उत्तर आहे. म्हणून खाल्लं टोक सुद्धा उत्तरेमध्ये येणार आहे आणि वरचं टोक सुद्धा आपलं काय येणार आहे, उत्तरेमध्येच येणार आहे. कारण भारतच सगळा उत्तर मध्ये बसलाय. विषुवृत्ताला टच सुद्धा नाही, आपलं लक्षात असू द्या. म्हणून ही जी आपण लिहिणार आहे 8.4 उत्तर ते 37.6 उत्तर आहे. तर उत्तर असून 6.45 हे अंदमान निकोबार बेटे येथे इंदिरा पॉइंट हा भारताचे शेवटचे टोक आहे. असं आपल्याला भारताच्या स्थानाबद्दल लिहायचे. आणखीन रेखावृत्ताचा आपण लिहिलेला नाही विस्तार. आपण फक्त अक्षवृत्ताचा विस्तार जाणून घेतलाय की भारताचा अक्षवृत्त कसं आहे. भारताचा अक्षवृत्त विस्तार हे मुख्य भूमीला 8.4 मिनिटापासून ते 37.6 मिनिटापर्यंत भारताचं काय आहे, हे अक्षवृत्त विस्तार आहे. म्हणजे वरून आडव्या रेषा आणि खालून आडवी रेष ही भारताच्या या रेषेनं भारत एवढा सामावलेला आहे. आणि या भारतामध्ये एकूण 29 रेषा गेलेल्या आहेत. दोन रेषेमधलं अंतर 111 किलोमीटर आहे. आणि 111 गुणिले जर आपण केलं, 111 गुणिले आपण जर केलं तर आपल्या भारताची ही जी काही लांबी आहे, कशी ही या ठिकाणी उत्तर दक्षिण जी लांबी आहे, ती लांबी आपल्या भारताची किती येते, 3214 किलोमीटर येते. बघा गुणाकार करून, या ठिकाणी 29 गुणिले 111 3214 येते. थोडं पॉइंट मुळे कमी जास्त होईल, पण 3200 तर त्या ठिकाणी 100% येणार आहे. म्हणून 29 रेषा गेल्यात. एक रेष जाण्यासाठी 111 किलोमीटर लागते. तर 29 रेषेमुळे आपली उभी जी लांबी आहे, जी या ठिकाणी उत्तर दक्षिण जी लांबी आहे आपल्या भारताची, ही किती आहे, 3214 किलोमीटर आहे. हे परीक्षेमध्ये येत नाही. हे परीक्षेमध्ये 10वीच्या आपल्या गाईड मध्ये नाही, किंवा ह्याच्या अगोदरच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये दिलं नाही. हे आता स्पर्धा परीक्षेचा विषय आहे, हे आपल्याला आलं पाहिजे, बरोबर आहे. तर आता मला इथं एक सांगा, मी काय शिकवलं. मी हे शिकवलं की भारताचं स्थान आणि विस्तार. तर भारताचं स्थान कुठं आहे, तर भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात असून आशिया खंडाच्या दक्षिणेला भारताचं काय आहे, स्थान आहे. त्याचबरोबर भारताची जी काही अक्षवृत्तीय विस्तार आहे, मुख्य भूमीला लागून भारताचा अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे, 8.4 मिनिटे ते 37.6 इतका आहे. तर भारताचं अति शेवटचं टोक जे इंदिरा पॉइंट म्हणून ओळखलं जातं, तिथून भारताचा विस्तार जर बघितला 6.45 मिनिटे ते 37.6 या ठिकाणी भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. क्लिअर. आता ह्या इथं शेवटला खाली दक्षिणेकडे शेवटचं टोक काय, इंदिरा पॉइंट, आणि उत्तरेकडे
जे काही भारताचं टोक आहे इंदिरा कॉल असं त्या ठिकाणी आहे, म्हणजे उत्तरेकडचं सगळ्यात शेवटचं टोक इंदिरा कॉल आहे ते लडाख मध्ये आहे. तर खाली जे काही सगळ्यात शेवटचं टोक आहे ते आहे अंदमान निकोबार बेटामध्ये इंदिरा पॉइंट. हे झालं अक्षवृत्तीय विस्तार. आता रेखावृत्तीय विस्तार पाहणार आहोत आपण. आता रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, तर रेखावृत्तीय विस्तार हा भारताचा आज आपण पाहणार आहोत. तर रेखावृत्तीय विस्तारामध्ये कसं आहे, ज्या रेखावृत्तीय विस्तारामध्ये आता ह्या ज्या काही रेषा आहेत ह्या भारताच्या पृथ्वीवरून अशा काल्पनिक ही जी आहे 0 डिग्रीची आहे, बरोबर नाही, 0 डिग्रीची नाहीये. जी पहिली काढलेली आहे ही ग्रीनिश शेरावून अशी 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 या ठिकाणी अशी अशी गेलेली आहे ग्रीनिश शेरावून. तर एकूण किती रेषा आहेत, तर 360 रेषा आहेत. किती रेषा आहेत, 360. किती रेषा रेखावृत्त आहेत, रेखावृत्त आहेत त्याला किती, 360. आता 360 का घेतलेत, कारण ही पृथ्वी कशी आहे, वर्तुळ आहे. पृथ्वी कशी आहे, वर्तुळ आकाराची आहे. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ 360 डिग्रीच आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून इथं सुद्धा 360 काय केलेले आहेत, हे रेखावृत्त म्हणजे उभ्या रेषा. तुम्हाला जर विचारलं की पृथ्वीवर काल्पनिक रेखावृत्त किती आहेत, तर 360 आहे. किती रेषा आहेत, 360. 90 बघा 180 ह्या रेषेच्या इकडे 180 आहेत आणि इकडं 180 आहेत, बरोबर आहे. असे उभे ह्या 0 डिग्री पासून जी ग्रीनिश शेरापासून गेली तिच्या इकडे किती आहेत, 180 आहेत आणि इकडे उजवीकडे 180 आहेत. तर भारत कुठं येतोय, भारत या ठिकाणी कुठे येतोय, तर पूर्वेकडे येतोय. रेखावृत्ताच्या कुठे भारत, हे रेखावृत्त आहेत या अशा रेषा बघा, या अशा रेषा, या अशा रेषा, बरोबर आहे. या अशा रेषा हे भारताच्या काय आहेत, असे हे अशा उभ्या रेषा आहेत. तर ह्या उभ्या रेषेच्या भारत कुठं आहे, तर पूर्वेला आहे. एकूण 180 रेषा, ह्या रेषेच्या इकडे 180 रेषा, म्हणजे हिला धरूनच बरं का, हिला धरूनच, कारण 360 तुम्ही 361 म्हणता, परंतु हिलाच धरून ही जी ग्रीनिश शेअर आहे का ही वाकडी तिकडे गेली, हिच्या इकडे 180 आणि हिच्या इकडे 180, अशा एकूण 360 आहेत. कारण वर्तुळाचं क्षेत्रफळ 360 आहे म्हणून या ठिकाणी 360. पाठीमागून आपल्याला पुढच्या 180 दिसतात पण पाठीमागाचे 180 दिसत नाहीयेत. मग आता मला सांगा की भारताचं जे काही रेखावृत्त आहे हे अक्षवृत्त आपण शिकलो. आता जे रेखावृत्त आहे, तर भारताच्या ज्या काही रेखावृत्तामधून जर आपण विचार केला तर बागांनो एक लक्षात घ्या, तर भारतामध्ये जे अशा रेषा गेल्यात बघा, इथून एक गेलेली आहे अशी एक गेलेली आहे, बरोबर आहे, आणि शेवटची या ठिकाणी अशी एक गेलेली आहे, बरोबर आहे. ह्या अशा रेषा भारताच्या ह्याच्यातून गेलेल्या आहेत. म्हणजे एक इथून गेलेली आहे, एक इथून गेलेली, बरोबर आहे. एक आपलं जे अरुणाचल प्रदेश आहे तिथून एक रेष गेली आहे, तिचं नाव आहे, शेवटचं गाव आहे किबुतू नावाचं गाव आहे, बरोबर आहे. आणि इकडून एक गेली आहे ती गुजरात मधील गोहर मोठा त्या ठिकाणी नाव आहे, तिथून एक गेलेली आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी 68 कुठं पहिली रेष गेलेली आहे 68.68°7 किती 68°7 इथून एक रेष गेली. आता ही कितवी रेष आहे, बघा ही कितवी रेष आहे, 68वी रेष आहे. कितवी रेष आहे, 68वी. ह्या रेषांच्या नंतर 1 2 3 4 5 अशा 1 2 3 4 5 आपण कितव्या रेषेवर आहे, 68व्या रेषेवर. आपण कितव्या रेषेवर, 68. म्हणजे ग्रीनिश शहराच्या आपण किती रेषेत, ही ग्रीनिश शहर अशी गेलेली, इथे ग्रीनिश शहर आहे लंडन मधलं, बरोबर आहे. त्याच्यानंतरची आपली 1 2 3 4 5 6 7 8 अशा आपण 68 वर किती अशा आपण या ठिकाणी पृथ्वीच्या इथं 68°7 या रेषेपर्यंत आपण गेलेलो आहोत. आपण किती 68°7 या रेषेचा पर्यंत आपलं काय आहे, विस्तार आहे. त्यानंतर बघा शेवट इथून सुरू झाले 68. इथं आपली पहिली रेष कुठे, गुजरात मध्ये 68 आणि शेवटची किती आहे, तर शेवटची आहे आपली बघा 90. शेवटची आहे 97. ही जी आहे का 97.97°45 25 मिनिट.
बघा, भारताच्या सुरुवातीला सगळ्यात पहिली रेष गुजरात मधील मोठाबाई इथून जी पहिली रेष आहे ही 68वी रेष आहे. आणि दुसरी शेवटची रेष जी आहे अरुणाचल प्रदेश मध्ये किबूत हे गाव आहे तिथली सगळ्यात शेवटची रेष आहे ती 97वी रेष आहे. म्हणजे भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये आपल्या असं लक्षात येतं की भारतामध्ये उभ्या रेषा सुद्धा किती आहेत, 29 आहेत. उभ्या रेषा किती आहेत, 29 आहेत. 97 मधून 68 जर आपण मायनस केले तर 29 रेषा. मग आडव्या 29 रेषा परत उभ्या 29 रेषा. मग आपल्याला असं लक्षात येईल की सर मग आपलं जसं की आडवं आपलं जे भारताचं जे काही उत्तर दक्षिण जसं की आपण 3214 किलोमीटर अंतर आहे. मग सर पूर्व पश्चिम पण 2900 म्हणजे तेवढंच व्हायला पाहिजे ना. तसं होणार नाही वागणूक. का? कारण ह्या ज्या रेषा असतात ना ह्या इथं विषुववृत्तावर अंतर जास्त असतं आणि जसं जसं लांब येईल का इथून हे असं हे अंतर कमी होतं. याच्यामुळे काय झालेलं आहे, पूर्व आणि पश्चिम जी काही लांबी आहे ती 2933 ही कमी लांबी दाखवलेली आहे. कारण या ठिकाणी हे अंतर कमी होतं आणि विषुववृत्तावरती अंतर कसं होतं, जास्त होतंय. ही रेषा अशी घेताना बघा ना इथून कमी येते परत खाली मोठे येते. ह्या अशा रेषात काढलेल्या अशा लंबवर्तुळ आकार आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी विषुववृत्तावर अंतर जास्त राहतं. त्याच्यामुळं या ठिकाणी 2933 ही पूर्व पश्चिम लांबी आलेली आहे आणि 3214 ही उत्तर दक्षिण भारताची काय आहे, लांबी आहे. भारत इतका पसरला आहे, विस्तार केला आहे. मग आपल्याला असं म्हणता येईल की भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असून आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे आणि भारताची जी काही अक्षवृत्तीय विस्तार आहे, बरोबर आहे, अक्षवृत्तीय जो विस्तार आहे तो मुख्य भूमीपासून 8.4 मिनिटे ते 37.6 मिनिटे इतका आहे. तर भारताचं सगळ्यात शेवटचं टोक इंदिरा पॉइंट आहे तिथं 6.45 मिनिटे ते 37.6 इथपर्यंत आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर रेखावृत्त भारताचं 68.7 मिनिटे ते 97.25 मिनिटे हे भारताचं रेखावृत्त आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी ही 3214 किलोमीटर आहे. तर पूर्व पश्चिम लांबी ही 2933 किलोमीटर आहे. भारताचं हे काय आहे, अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय भारताचा विस्तार आणि भारताचं स्थान हे आता आपण लक्षात घेतलं. भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. त्यानंतर भारताचा सगळ्यात म्हणजे आवडता खेळ किंवा प्रसिद्ध खेळ असणारा क्रिकेट आहे. भारत कोणत्या पदार्थामध्ये किंवा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, मसाल्याच्या पदार्थामध्ये आहे. भारताला कोणते समुद्र किनारे लाभलेले आहेत सीमेवर, तर एक अरबी सागर आहे, दुसरं त्यानंतर हिंदी महासागर आहे आणि पूर्वेला दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पूर्वेला पश्चिम बंगाल आहे. भरतनाट्य, कथकली हे भारतातील प्रसिद्ध नृत्य आहेत किंवा नृत्यच आहेत. त्याच्यानंतर हे भारताच्या गोष्टीची माहिती आपल्याला सांगता आली पाहिजे. आणि भारताच्या मध्यभागातून कोणतं व्रत जातं, एक जातं कर्कवृत्त जातं. बघा, कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून जातं हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जातं, बरोबर आहे. कर्कवृत्त जातं ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 8 राज्यातून हे कर्कवृत्त जात आहे हे तुम्ही त्या ठिकाणी मला सांगायचे, बरोबर आहे. कमेंट करायची, त्याच्यामध्ये सांगायचे. गुजरात, त्याच्यानंतर आपलं मध्य प्रदेश, त्याच्यानंतर हे राजस्थान, त्याच्यानंतर आपलं मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश. अशी अरुणाचल प्रदेश मधून जात आहे का, हो. अशा पद्धतीचे जे 8 राज्य आहेत ते 8 राज्य आपल्याला सांगायचे आहेत. आता मला हे सांगायचे कर्कवृत्त हे भारताच्या मध्यभागातून जाते, 8 राज्यातून जाते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण पुन्हा ब्राझील आणि भारताचं जे काही हवामान आहे
ते तुम्हाला समजण्यासाठी ह्या गोष्टी क्लिअर करतो, कारण ते तिसरा चौथा पाठ आहे. परत परत त्या ठिकाणी पण मी सांगतो. आता हे आक्षेपवृत्तामुळं पृथ्वीवरचं एखाद्या देशावरचं हवामान कळतं की तो कोणत्या हवामानात आहे, ह्या अक्षवृत्तामुळे कळतंय. कसं कळतंय बघा, मग इथं जे आहे का हे विषुवृत्त, या ठिकाणी कसं आहे बघा, हे मी मोडू का, मोडतो थांबा. या ठिकाणी कसं आहे बघा, हे समजा सूर्य आहे, बरोबर आहे, ते सूर्य आहे, त्या सूर्याची जी किरण आहेत, ही किरण त्या ठिकाणी इथं पडतात, जास्त कुठं पडतात, या ठिकाणी, बरोबर आहे. आणि इकडं मात्र किरण पडत नाहीत, लंब रूपाने पडतात, तिरकस पडतात, कवळे पडतात, बरोबर आहे. प्रखर पडत नाहीत, प्रखर एकदम तेजस्वी असे पडतात का, नाही. फक्त ते कुठं पडतात, विषुववृत्तावर पडतात आणि कर्कवृत्ताच्या मध्ये पडतात आणि मकर वृत्ताच्या मध्ये पडतात. इथं जास्त ऊन असतो, हे ऊन. पण भारतामध्ये काय आहे बघा, भारतामध्ये भारताच्या मध्य भागातून काय गेले, कर्कवृत्त गेले, भारताच्या मध्य भागातून. म्हणजे भारत या ठिकाणाहून भारत देश आपल्याला पाहायला मिळतो, आहे की नाही. असा भारत देश या ठिकाणून आपल्याला भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलेलं आहे. तर भारतामध्ये आता दोन प्रकारचे हवामान आहेत बघा. इथं विषुववृत्त म्हणजे जास्त उन्हाळा असतो, म्हणून इथं विषुववृत्त आहे, खूप ऊन असतं. आता इथं काय दिलेलं आहे बघा, विषुववृत्त ते कर्कवृत्त, हे जे 23.5 डिग्री दिलेलं आहे इथपर्यंत, आणि विषुववृत्ताच्या खाली मकरवृत्त जे आहे 23.5 दिले. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, एवढा उन्हाळा असतो, उष्णता जास्त असते ह्याच्यामध्ये काय असते, उष्णता जास्त असते. लक्षात का, सूर्याची किरण अति तेज आहे, म्हणून भारताच्या अर्ध्या भागामध्ये जास्त उन्हाळा असतो, महाराष्ट्राच्या खालून, गुजरातच्या खालून, आहे की नाही, जास्त उन्हाळा असतो. आणि वरी मात्र इथून पुढे काय, सूर्य जरा कमी असतो. कारण का, ह्याला समशीतोष्ण का म्हणले, समशीतोष्ण, बघा इथं शीतकटिबंध म्हणजे एकदम थंड वातावरण, शेवटला काय शीतकटिबंध, आणि खाली पण काय शीतकटिबंध आहे, बरोबर आहे. आणि इथं समशीतोष्ण म्हणजे काय, समान शीत पण आहे आणि उष्ण पण आहे, ठीक आहे, म्हणून त्याला समशीतोष्ण म्हटलंय. म्हणजे काही समान प्रमाण आहे, बरोबर आहे. तिथं उष्णता पण समान आहे आणि थंड पण वातावरण समान आहे. कुठं, या ठिकाणी बघा, कुठं, इथून भारताच्या ह्या इतकं म्हणजे 23.5 डिग्री पासून 66.5 डिग्री पर्यंत, 23.5 डिग्री पासून 66.5 डिग्री पर्यंत इथपर्यंत काय आहे, समशीतोष्ण आहे. कसं काय, कारण इथं शीतकटिबंधातून जशी काही वारे येतात बघा, अशी वारे येतात, एकदम गार वारे येतात, थंड वातावरण येते बघा असं. आणि हे थंड वातावरण येते म्हणून, आणि इकडून काय जातात, हे थंड वारे, थंड, आणि इकडून काय जातात, हे आता उष्णतेचे काय जातात, हे गरम वारे जातात, इकडून गरम, हे गरम वारे. आता मला सांगा, थंड आणि गरम ह्याचं कॉकटेल होते का नाही, कॉकटेल, थंड आणि गरम हे दोन्ही एकाच मिसळायचं तर काय होणार, समशीतोष्ण वातावरण. म्हणजे तिथं सम पण आहे, शीतोष्ण आहे. पण एक महत्वाची गोष्ट सांगायची मला, की भारतामध्ये हे समशीतोष्ण वातावरण नाही, भारताच्या वरी आहे. आशिया खंडाच्या म्हणजे भारताच्या दुसऱ्या देशामध्ये समशीतोष्ण वातावरण आहे, पण भारतात नाही. तुम्ही म्हणता सर कसं काय, भारत अर्धा आम्हाला दिसायला त्याच्यामध्ये, वागून त्याचं कारण आहे. भारतामधून काय झालेलं आहे बघा, हे जे भारत आहे, हे भारत आहे समजा, हे जो भारत आहे, ह्या इथून काय झाला बघा, ह्या इथून हिमालय गेलाय, काय गेलाय, हिमालय गेलाय. आता हिमालय इतका उंच पर्वत आहे, जगामध्ये सगळ्यात मोठा उंच पर्वत आहे, हे की नाही. ह्या हिमालयामुळे काय होते, इकडून जे थंड वारे येत नाही, हे थंड ही इथं अडवले जातात, मग ते थंड वारे आपल्या भारतात येत नाही. हिमालयाच्या पलीकडच्या देशामध्ये सगळे येतात, परंतु भारताच्या ह्या हिमालयामुळे काय होत नाही, ते म्हणजे शीत जे काही वारे आहेत, थंड जे वारे आहेत, ते मध्ये घुसू देत नाही हिमालय भारतामध्ये. मग त्याच्यामुळे आपल्या इथं काय सगळी उष्णता आहे, एकूण सगळे काय जातात, उन्हाळ्याचे जे काही वारे आहेत, उष्ण वारे आहेत, ते जातात इकडे सुद्धा वरी, हे की नाही, दुसऱ्या राज्यामध्ये. पण तिकडचे जे काही शीत असणारे, जे थंड असणारे जे वारे आहेत, ते आपल्याकडे येत नाही. म्हणून भारताचा जो काही प्रदेश आहे, समशीतोष्ण मध्ये भारत येत नाही. भारताचे दुसरे देश येतात, परंतु भारत येत नाही का, कारण भारताला काय हिमालय आडवा आलेला आहे, त्यामुळं भारत समशीतोष्ण मध्ये येत नाही, परंतु दिसायला दिसतो, हे लक्षात असू द्या. हे आता हे MPSC चं सिलेबस आहे, हे तुम्हाला आला पाहिजे. आता मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगायची, की भारताचं स्थान आणि विस्तार. भारताचं स्थान कुठं आहे,
भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये असून आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. भारताचं अति सगळ्यात शेवटचं टोक आहे इंदिरा पॉइंट. ती इंदिरा पॉइंट कुठून आहे तर 6°45 पासून 37°6 आहे. तर मुख्य भूमीला लागून भारताचं जे काही विस्तार आहे तर भारताचा विस्तार हा किती आहे 8°4' ते 37°6' एवढा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68.7 ते 97°25 इतका भारताचा काय आहे हे रेखावृत्त विस्तार आहे. हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर यावरच प्रश्न फिरू आपल्याला आपले जे स्टेट बोर्डाची एक्झाम आपण देतो तिथं आपल्याला पेपरमध्ये हेच आहे, भारताचा स्थान व विस्तार सांगा. तर भारताचा स्थान विस्तार मी जे सांगितलंय तेच लिहायचं. 3 मार्क आपल्याला पडतात. आता तुम्ही जर सांगितलं त्याच्यामध्ये की शेवटचं टोक गोहर मोठा आहे ते गुजरात मध्ये आहे, शेवटचं किबूत आहे अरुणाचल प्रदेश, आपल्या ह्या मास्तराला माहिती नसेल. परत त्याची लांबी इतकी आहे. त्यानंतर 29 अक्षवृत्त गेले आहेत, 29 रेखावृत्त गेलेले आहेत. 2 रेखावृत्तातला 2 अक्षवृत्तातला जो काही अंतर आहे ते 111 किलोमीटर आहे आणि म्हणून त्याची लांबी 3200 इतकी होती. असं त्या ठिकाणी सांगायची आपल्या इथल्या शिक्षकांना ती कळणार सुद्धा नाही. त्यामुळे जेवढं काही आपल्याला गाईड मध्ये आहे किंवा जेवढं काही आपल्याला या अगोदर परीक्षेमध्ये विचारलेलं आहे तेवढे उत्तर द्यायचे. जास्त किचकट मध्ये जर आपण गेलो तर आपण याला काय करू अवघड करून टाकू. म्हणून आजच्या दिवसासाठी हे भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आपण पाहत आहोत. भारताला तरुण देश म्हणून का ओळखलं जातं हा एक प्रश्न नेहमी विचारण्यात येतोय. 2दा-3दा हा प्रश्न विचारण्यात आलाय. तर कारण भारत या देशामध्ये सगळ्यात जास्त तरुणाई आहे, तरुण संख्या जास्त आहे, काम करणारा वर्ग भारतात जास्त आहे, कार्यशील असणारा वयोगट भारताकडे आहे आणि भारतामध्ये 51% पेक्षा जास्त लोकसंख्या ही तरुणाची आहे. म्हणून भारताला तरुण देश असं म्हटलेलं आहे. हे लक्षात असणं गरजेचं आहे. आता ब्राझीलला जगाचे कॉपीपॉट का म्हटलंय तर ब्राझीलला जगाचं कॉपीपॉट यासाठी म्हटलंय की जगामध्ये सगळ्यात कॉफीची निर्यात करणारा देश कोणता आहे तर ब्राझील आहे आणि म्हणून ब्राझीलला जगाचं कॉफीपॉट म्हटलं आहे. सगळ्यात जास्त उत्पन्न ब्राझीलमध्ये त्या ठिकाणी कॉफीचं होत आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न कॉफीचं उत्पादन करणारा ब्राझील हा प्रथम म्हणजे पहिला देश आहे किंवा त्याचा प्रथम क्रमांक लागतो, म्हणून त्याला कॉफीपॉट म्हटलेलं आहे जगाचं. हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. आता ब्राझीलचं स्थान विस्तार उद्या घेऊ आणि याच्यावर परत सगळे आपण काय करू प्रश्न उत्तर जेवढे काही दिलेले आहेत तेवढे आपल्या भाषेमध्ये आपण लिहून त्याची उत्तरं एक 10 ओळीत 5 ओळीत आपण कशी लिहिता येतील यावर आपण बघणार आहोत. ठीक आहे. आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. आजपर्यंत एवढाच व्हिडिओ आपण करू. उद्याच्याला भेटू. ब्राझील स्थान विस्तार आणि जे काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते प्रश्न आपण स्वतः लिहून कशी लिहायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.